पुरुषाकडे पायाचं दान घेतल्यानंतर दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या आणि त्यांना श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे पुत्र झाले. त्या अयोध्यामध्ये हे त्यांच्या जन्मानंतर आनंदोत्सव खूप साजरा झाला आणि त्याचं गीत त्या वासियांच्या मनातला जो आनंद होता तो या गीतात त्यांनी सांगितला. या गीताचा एक किस्सा असा सांगितला जातो की हे गीत काही गेल्या तालिमांना म्हणावं तसं जमत नव्हतं. त्यांच्या पंचवटीच्या नाशिकच्या पंचवटी त्यांचा बंगला आहे, त्याच्या कोच्यावरती ते बसून गीत लेखन करायचे. तर बराच वेळ त्यांना ते जमत नव्हतं. 11 वाजून गेले तरी रात्री तर त्यांना ते काही जमायचे नाही. घ्यायचे परत तो कागदाचा गोळा फेकून द्यायचा. ही आठवण विद्याताई माडगूळकर यांनी सांगितली बरं काही माझ्या मनाची नाही. तर त्या विद्याताईंनी त्यांना विचारलं काय होतंय का? हां जमतंय होईल. 2 वाजून गेले रात्री तरी काही गीत जमेना. मग मात्र विद्याताईंना थोडं जरा त्यांची गंमत करायची गरज आली. त्यामुळे काय जमते का कविराज? त्यावर अण्णा चिडून त्यामुळे आता तो राम जन्माला यायचा आहे, तो काय माडगुळ्याचा अण्णा थोडाच येणार आहे, वेळ लागणारच ना. तर अशा गमती जमती अण्णांनी आणि विद्यार्थ्यांनी हे सांगितले. अण्णांच्या विद्यार्थ्यांनी सांगितले. असो सकाळी 6 वाजता ते गीत अण्णांनी असं त्यांच्यासमोर नाचवत नाही, हे बघ झालं गीत म्हणून. तर ते जे गीत आहे राम जन्म लाग सखे, मिश्र मांड या रागाचा यामध्ये वापर केलेला आहे बाबूजींनी आणि आपल्या समोर सादर करतायत वीणा वैद्य आणि बोलस. मूळ गीताच्या प्रसारणात हे समूहगान म्हणूनच प्रसारित झालं होतं आणि बाबूजी जेव्हा कार्यक्रम करायचे तेव्हा स्वतः ते ध्रुवपद अंतरे म्हणायचे आणि त्याला कोरस गीतात देत होते. ठीक आहे. आता आपण पण त्याच पद्धतीने ही जी गीतरामायणाची जी आपली सगळी गाणी आहेत की बाबूजींनी जी ज्या पद्धतीने गीतरामायण सादर केलं त्याच्या धर्तीवर आपण हा कार्यक्रम बसवलेला आहे. म्हणजे मूळ जे गीतरामायणाचं प्रसारण झालं त्याच्यामध्ये थोडाफार फरक बाबूजींनी नंतर आपल्या कार्यक्रमात केला होता त्या पद्धतीने. असो वीणा वैद्य सादर करतायत राम जन्म लाग सखे. Thank you.
एकाच कवीने